मी पहाटेपर्यंत काम करतो, त्यानंतर अजितदादा फडणवीस येतात. मुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्याची चर्चा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भांडूपमध्ये महायुती कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. महायुती उमेदवार मिहीर कोटेजा यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. भांडूपला या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यकर्ता मेळाव्याला मिहीर कोटेजा, माजी खासदार मनोज कोटक, किरीट सोमय्या, आमदार राम कदम, मनीषा कायंदे हे नेते या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा होते. मी पहाटेपर्यंत काम करतो, त्यानंतर पहाटे अजितदादा येतात, मग देवेंद्र फडणवीस असतात. आमचं कामाचं चक्री सुरूच असतं, असं एकनाथ शिंदे म्हणाले. आता महापालिकेची निवडणूक येत असते, त्यामुळे त्या भागातून मतदान झालं तर नगरसेवकाला तिकीट मिळणार आहे, कारण तो निवडून येऊच शकत नाही ना जर मतदान झालं नाही तर. आमदारांवर सुद्धा तोच विषय आहे. वर 2 जण बसले आहेत. मी ठाण्याच्या बैठकीत देखील सांगितलं आहे, नगरसेवकाने लीड दिला तरच त्याला तिकीट दिलं जाईल. कार्यकर्त्यांनी पण देखील काम केलं तर ठीक, नाही तर त्यांचं पद काढून घेऊन त्यांच्यावर कारवाई करू. आपल्याला एक महत्त्वाचं आहे, त्यासाठी काम करा, अशी तंबी एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. टक्का वाढवला पाहिजे. आपण बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख, गट प्रमुख आमचे हे सगळे लोक त्या दिवशी पहिलं 7ला मतदान केलं पाहिजे. 7 वाजता सकाळी आपल्या सगळ्यांचं मतदान काढलं पाहिजे. आपल्या हक्काचं मतदान झालं पाहिजे. कारण मी आपल्याला सांगतो, जे काही आता महाविकास आघाडी आहे तेही लोक मतदार काढण्यामध्ये त्याच्याच मागे लागलेत आणि म्हणून आपल्या हक्काचं मतदान झालं पाहिजे. नाही तर 2-3 दिवस सुट्ट्या आहेत, गेला फिरायला, गेला गावाला, हे कोण कोण गावाला गेलेत, काय गेले, त्यांची यादी करायची कार्यकर्त्यांनी, त्यांना आपण बोलवायचं, कुठे बाहेर जाणार ते मतदान करून जा बाबा, ही अशी विनंती करण्याची आवश्यकता आहे. विनंती करण्याची आवश्यकता. आणि म्हणून मला आठवतं एक लोकसभा आमची ठाण्याची अटीतटीची लढाई होती आनंद परांजपेची. त्यावेळेस मी बाहेर 16 मतं, 12 मतं, 4 मतं देखील बाहेरून आणायला लागली. मी आणली. काही लोक म्हणाले लोकसभेत काय करत आहे. अरे बोले, एक मत पण इतिहास घडवू शकतं, एक मत पण महत्त्वाचं असतं. आणि म्हणून आपण सगळे सुज्ञ आहात, बिलकुल आपण सगळेजण अनुभवी आहात आणि मोदीजींचं काम आपल्यासोबत आहे. राज्य सरकारने काम, मी, देवेंद्रजी, अजितदादा आम्ही काम करतो, 24/7 करतो. मी सकाळीपासून रात्री पहाटेपर्यंत काम करतो. पहाटे अजितदादा येतात, ते काम करतात, नंतर देवेंद्रजी काम करतात. असं चक्री आपली चालू आहे 24/7 घरून. घरी बसून काम होतं का? घरी बसून राज्य चालतं का? फेसबुक लाईव्ह चालतं का राज्य? उंटावरून शेळ्या हाकता येतात का? जमिनीवर उतरायला लागतं. त्यामुळे जमिनीवरचे आम्ही लोक आहोत आणि आम्ही जमिनीवरचा कार्यकर्ते आपण आहोत. त्यामुळे आपण काम करा. मी आपल्याला एवढंच सांगतो, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते इकडे पूर्णपणे आपल्याकडून या भागामधला जिथं जिथं आपण असता लीड मिळाला पाहिजे. आणि हे काय आता लगेच कळतं आपल्याला, EVMवर लगेच कळतं कुठून मतं कमी पडली, काय झाली. त्यामुळे आपल्याला नगरसेवक जे आहेत त्यांची तर आता लगेच निवडणूक आहे महापालिका. त्यांना तिथं मतं मिळाली तर तिकीट मिळणार आहे, मतं नाही मिळाली तिकीट गायब. कारण जर तो निवडूनच येणार नसेल तर त्याला ते तिकीट देणार कोण? त्यामुळे पहिलं तर त्याचा लीड वाढवायला लागेल. आणि जे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत, आमदार का भी वैसा ही है, आमदार को लीड मिलना ही लेना ही पड़ेगा, उसका हिसाब ऊपर करते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.